परिस्थिती पूर्ण कल्पना आलेली आहे। आम्ही तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आपण पाहतोय की जल्लोषाला सुरुवात झालेली आहे मालेगावच्या मौसम पुलावर आणि आता आपल्यासोबत माजी खासदार इम्तियाज जलील आहेत, एमआयएमचे नेते आहेत। आपण थेट जाऊयात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याकडे। इम्तियाज जलील जी, तुमची प्रतिक्रिया आम्ही मगाशी ऐकली होती। तुम्ही या निकालाबद्दल एक प्रतिक्रिया दिलेली आहे। सुरुवातीला ती प्रतिक्रिया आम्ही तुमच्याकडनं पुन्हा एकदा जाणून घेऊ इच्छितो आणि त्यानंतर मी प्रश्न विचारतो। तुमची पहिली प्रतिक्रिया। नाही, मला एक प्रश्न विचारायचा आहे की 17 वर्षानंतर आपण त्याच प्रश्नावर आहे जे 17 वर्ष अगोदर होतं आणि ते प्रश्न म्हणजे की हे घडवून आणणारा कोण। म्हणजे आज 17 वर्षानंतर इतके सारे कोर्ट मॅटर्स, कोर्ट केसेस, हिअरिंग्स, विटनेसेस सगळं तपासल्यानंतर हजारो पानांच्या जे चार्जशीट होती, त्याच्यानंतर सप्लिमेंटरी चार्जशीट होती, 5 जजेस या काळात चेंज झाले होते आणि त्याच्यानंतर 17 वर्षानंतर आपल्याला हे निकाल ऐकायचं होतं की हे सगळं निर्दोष आहे। तर मग दोषी कोण आहे? असाच प्रकारचा निर्णय ट्रेन ब्लास्टच्या बाबतीत काही दिवसापूर्वी आलं होतं। 12 लोक जे जेलमध्ये 19 वर्ष होते, त्याचा निकाल काय आलं की हे सगळं निर्दोष आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकार धावून गेली, कारण सगळे राजनैतिक पक्ष, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असू द्या, काँग्रेस असू द्या, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असू द्या, हे सगळ्यांनी मागणी केली की हे निर्णय मान्य नाही आहे, सुप्रीम कोर्टाला जाण्याची वेळ आलेली आहे आणि महाराष्ट्र सरकार धावून गेली सुप्रीम कोर्टामध्ये। आता हे जे निर्णय आलेला आहे याच्या बाबतीत एक प्रश्न मला विचारायचा आहे की हे सगळं निर्दोष आहे, तर मग दोषी कोण आहे? काय आज या देशामधून काय संदेश गेलेला आहे की या देशामध्ये इतकं मोठं एक आतंकी हमला होतो आणि 17 वर्षांनंतर त्याचा निकाल येतो की आम्ही जे लोकांना अरेस्ट केले होते ते सगळं निर्दोष आहे। पण या निकालाबद्दल जलील साहेब, या निकालाबद्दल तुम्ही कोणाला जबाबदार धरताय? आत्ताची बदललेली राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातली का त्यावेळच्या तत्कालीन नेतृत्वाचं हे अपयश आहे? कोणाला नेमकं जबाबदार धरताय या निर्णयासाठी? काय आहे की मी प्रामाणिकपणे सांगायचं असेल की या देशामध्ये जे एजन्सीज आहे ते एजन्सी जे आहे ते टोटली अपॉलिटिकल होते, म्हणजे त्यांच्या पॉलिटिकलचे काही संबंध नाही होतं। आता इनिशियली ह्या केसला जे हँडल करत होते हेमंत करकरे साहेब यांच्यापेक्षा प्रामाणिक ऑफिसर मला असं वाटत नाही या देशाने कुठे बघितलं असेल। पण त्यांची ही हत्या कशा प्रकारे झाली होती हे सगळ्यांना माहीत आहे। मग या केसची व्याप्ती खूप मोठी आहे, म्हणून आपण ATS कडून NIA कडे दिलं। हे का दिलं की NIA देशाची सुप्रीम एजन्सी आहे आणि ऑल टेररिस्टिक ऍक्शन्स जे केसेस जे आहे ते हँडल करणार आहे। याच्यामध्ये पॉलिटिक्स कशा प्रकारे इन्व्हॉल्व होऊ लागली की एका साध्वी म्हणजे एका धर्माची धर्मगुरू, आणि या केसचा महत्व याच्यासाठीही खूप मोठा आहे की पहिल्यांदा या देशामध्ये एक सर्व्हिंग लेफ्टनंट कर्नल म्हणजे आर्मीचा एक मोठा अधिकारीचाही त्याच्यामध्ये नाव आणण्यात आलं, त्याला अरेस्ट करण्यात आलं, कर्नल पुरोहितला। म्हणजे एक प्रश्नचिन्ह या देशाच्या आपल्या आर्म फोर्सेसवरही आलं होतं। मग अशा प्रकारे कोणीतरी कॅज्युअल घेऊन एका आर्मी ऑफिसरला पकडलं होतं आणि 17 वर्षानंतर कोर्ट म्हणतं की नाही हे निर्दोष होतं। तर हे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी ज्यांना हे सगळ्यांना जेलमध्ये टाकले होते, ये केस असू द्या किंवा ते रेल्वेचा ब्लास्ट असू द्या, या सर्व केसेसची जबाबदारी कोणाच्यावर व्हायला पाहिजे ना? मग कोण आहे? आज सगळ्यात जास्त आनंदी कोणी होत असेल तर जे टेररिस्ट आहे, ज्यांना देशाला तोडायचं आहे, फोडायचं आहे, कमजोर करायचं आहे, ते तर हसत बसले असेल की करणारे कोण होते, मरणारे कोण होते, जेलमध्ये कोणी गेलं आणि 17 वर्षानंतर निकाल येतं की नाही हे सगळं दोषी आहे, निर्दोष आहे। हे खूप गंभीर प्रश्न आहे आणि माझी मागणी तर आता हे आहे की फालतू मुद्द्यावर चर्चा न करता लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, याच्या बाबतीत 2 दिवस 3 दिवस गांभीर्याने सगळ्या राजनैतिक पक्षांनी याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे की आपली एजन्सीज कुठे कमी पडत आहे का, आपली न्याय प्रणाली ज्युडिशरी आपली कुठेतरी कमी पडत आहे का, की एका ज्युडिशरीच्या जजमेंटला रिव्ह्यू करण्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागतं, हायकोर्ट म्हणजे ते डिसिजन चेंज करतं, हायकोर्टाचा डिसिजन मग सुप्रीम कोर्ट याला स्टे देतं। हे सगळं जे प्रकरण आहे ना खूप गंभीर आहे
नाहीतर 17 वर्ष आणि 19 वर्षापूर्वी या देशामध्ये जे आतंकी घटना घडत होते ते या देशामध्ये संपलेले आहे का? नाही संपलेले आहे. पहलगाम एक साधा उदाहरण आहे की 4 आतंकी आपल्या देशामध्ये चालत येतात, निर्दोष लोकांना मारतात आणि चालत ते परत आपल्या देशामध्ये परत जातात पाकिस्तानमध्ये. जलीलजी एक प्रश्न देणार आहे, प्रणाली देणार आहे का? याच्या इन्व्हेस्टिगेशन काय मुख्यमंत्र्यांनी केलं होतं का? तुमची मागणी जी आहे की या आता संसदेचं अधिवेशन सुरू आहे तिथेही चर्चा झाली पाहिजे आणि याला जबाबदार कोण याचा फैसला झाला पाहिजे. पण आता ज्या प्रतिक्रिया आपण बघतोय, राजकीय प्रतिक्रिया असतील किंवा सामाजिक प्रतिक्रिया असतील, यातनं सगळ्यातनं एक सूर असा जाणवतोय की हिंदू दहशतवाद हा शब्द तत्कालीन राजकीय व्यवस्था जे सत्तेवर होते त्या काँग्रेस पक्ष या सगळ्याला जबाबदार आहे. तुम्हालाही असं वाटतं की तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी पहिल्यांदा या हिंदू दहशतवाद या शब्दाचा वापर केला होता आणि ते या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहेत? बघा काय आहे की याच्यामध्ये या देशामध्ये दुर्दैवाने असं वाटतं, मला सांगायचे आहे की टेररिस्ट ॲक्ट्स जे आपल्या देशामध्ये झालेलं आहे त्याच्याही आपण आपल्या पॉलिटिकल मायलेज कशा घेता येतं हे सगळ्या राजनैतिक पक्षांनी करून घेतलेले आहे. ज्या प्रकारे चिदंबरमनी असा प्रकारचा एक नवीन शब्द कॉइन केला होता हिंदू टेररिझम, ते कशासाठी आलं होतं की मुस्लिम टेरर ॲक्ट्सला काउंटर करण्यासाठी आपल्याला एक नवीन संघटना स्थापित करायची आहे आणि त्या संघटनेचं नाव देण्यात आलं होतं अभिनव भारत. आणि ते मुस्लिम टेररिझमला काउंटर करण्यासाठी हिंदू टेरर किंवा सॅफ्रन टेररचं नाव देण्यात आलं होतं. मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या ट्रेनचा ब्लास्ट झाला होता ज्याच्यामध्ये 187 लोकांचा निष्पाप लोकांचा जीव गेला होता, ते कोणत्या जातीचे होते, कोणत्या धर्माचे होते? सगळ्या जाती धर्माचे लोक बिचारे कामासाठी ट्रेनमध्ये बसले होते आणि घरी काय गेलं तर त्यांचं शव गेलं होतं. करणारे कोण होते आतापर्यंत देशाला माहीत पडलेला नाही आहे. हे खरी गोष्ट आहे की ज्या काळात हे सगळं आतंकी घटना महाराष्ट्रामध्ये घडत होते तर त्या काळात दिवंगत गृहमंत्री आर पाटील साहेब होते, विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाण जे आज भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. हे सगळं आतंकी घटना जे होती त्यावेळी एक मुस्लिम संघटनाचाही नाव या लोकांनी दिलं होतं की इंडियन मुजाहिदीन. कुठे गेली ते इंडियन मुजाहिदीन आणि कुठे गेलं ते अभिनव भारत संघटना? हे सगळं ज्या काळात कोणती सरकार होती ते सरकारनी हे नवीन संघटना स्थापित केली होती, म्हणजे इमॅजिनरी संघटना होती. सरकार बदलली तर इंडियन मुजाहिदीन बी गेलं आणि अभिनव भारत ही सरकार बदलली तसं या खटल्याचा नूरच पालटला असा तुमचा आरोप आहे. आपल्यासोबत चेतन राजहंस आहेत, सनातन संस्थेचे पदाधिकारी आहेत. चेतन राजहंसजी, तुम्ही आता जलील यांना ऐकत होतात, त्यांचं असं म्हणणं आहे की जशी राजकीय व्यवस्था बदलली तसा या खटल्याचा नूर सुद्धा बदलला, या खटल्यातल्या सरकारी व्यवस्थेचा सूर सुद्धा बदलला. नाही, मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि न्याय व्यवस्था ही स्वतंत्र व्यवस्था आहे. पूर्ण भारताच्या या देशामध्ये न्याय व्यवस्था ही कुठलीही राजकीय शक्तींवर किंवा राजकीय विचारांवर अवलंबून नसलेली एक स्वतंत्र स्वायत्त अशी संवैधानिक व्यवस्था आहे. इम्तियाज जलील हे कायद्याचे शिक्षक आहेत, कायद्याचं शिक्षण घेतलेले आहेत, किंवा मला असं सांगायचं की ते माननीय विधानसभेचे संसदेचे सदस्य राहिलेली व्यक्ती आहेत. अशा व्यक्तींनी अशा प्रकारचे आरोप करणं हे हास्यास्पद आहे देशाच्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं. आज जो देशाने निकाल दिलेला आहे, NIA कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्याचं स्वागत झालं पाहिजे, कारण हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग हा राजकीय दृष्टिकोनातनं व्यक्त झाला होता. पी चिदंबरम यांनी पहिल्यांदा हा शब्दप्रयोग व्यक्त केला होता आणि असा शब्दप्रयोग हा हिंदू समाजाचे साधू संत, देशाचे लष्करी अधिकारी यांना टार्गेट करून हा शब्दप्रयोग केला गेला होता. त्यामुळे या शब्दाची जी याची प्रताडणा आहे हा प्रत्येक आस्थावान हिंदूच्या मनात निर्माण झाली होती. आज न्यायालयाने सर्वांना निर्दोष मुक्त करून भगवा आतंकवाद नावाचा कुठलीही थेरी नाहीये हे सिद्ध केले आहे. आणि NIA कोर्टाने हे सिद्ध करताना जे सगळे आरोपी होते त्यांना निर्दोष मुक्त केलेले आहेत. लक्षात ठेवा, हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी त्या काळात तुम्हाला माहिती आहे की 2009 मध्ये इलेक्शन्स होणार होत्या. त्यामुळे 2008 मध्ये हा जो स्फोट झाल्यानंतर हिंदू समाजातल्या व्यक्तींना, साधू संतांना, देशाच्या लष्करी अधिकाऱ्यांना ह्याच्यामध्ये टार्गेट केलं गेलं आणि एक भगवा आतंकवादाची थेरी काँग्रेसनी रचली होती. हे काँग्रेसचं पाप आहे आणि ते रचून त्यांनी त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगू इच्छितो की जे आरोपी पकडले गेले, जे RDX ठेवलं गेलं सुधाकर चतुर्वेदीला पकडण्यासाठी मिलिटरीच्या कार्यालयात जाऊन, ते कोणी ठेवलं आजपर्यंत याचा शोध लागला नाहीये. हर्षद खानविलकर, अरुण खानविलकर, त्याच्यानंतर बागडे
त्याच्यानंतर सचिन कदम हे जे अधिकारी होते हे सगळे या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढाकार घेत होते आणि ह्यांच्या मागे कुठेतरी अदृश्य शक्ती होती. इंडिया बुल्सचं चार्टर वापरलं गेलं होतं, एवढी मोठी कंपनी, तिचं चार्टर प्लेन वापरलं जातं, कुठल्या राजकीय शक्तीच्या हाताने वापरलं गेलं? पोलीस अधिकारी एवढं मोठं चार्टर वापरू शकत नाही एखाद्या आरोपीला पकडण्यासाठी. तर मला सांगायचं आहे की राजकीय वरदहस्त होता म्हणून हे प्रकरण हिंदूंना गुंतवण्यासाठी करणं गेलं होतं. भगवा आतंकवादाची एक नवी थेरी त्यांना जन्माला घालायची होती, कारण सर्वत्र त्यावेळी बॉम्बस्फोट भारतात होत होते आणि हिरवा दहशतवाद आहे तर त्याला काउंटर करायचं असेल राजकीय दृष्टिकोनातनं तर भगवा आतंकवाद सुद्धा आहे हे कुठेतरी तत्कालीन राज्यकर्त्यांना दाखवायचं होतं, काँग्रेसला दाखवायचं होतं आणि म्हणून पी चिदंबरमनी आपल्या गृहमंत्रीच्या असतानाच्या काळामध्ये हे पाप रचलं. त्यावेळीचे विलासराव देशमुख, आर पाटील नावाचे 2 मंत्री त्यावेळी तिथे होते, महाराष्ट्रात होते, त्यांचा वरदहस्त लाभला आणि यामुळे आज दुर्भाग्याने सांगावं असं वाटतं की भगवा आतंकवादाचा 17 वर्ष विनाकारण प्रयोग चालू राहिला आणि हिंदू समाजाला सातत्याने बदनाम केलं गेलं. सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेला सुद्धा या निमित्ताने बदनाम करण्यात आलं. त्यामुळे मी सांगू इच्छितो की हे पाप आहे आणि काँग्रेसनी यासाठी देशाची माफी मागितली पाहिजे. काँग्रेसनी 17 वर्ष हिंदू समाजाला बदनाम केलं या प्रकरणातनं. साध्वी प्रज्ञा सिंग यांची प्रतारणा झाली, त्या कॅन्सरच्या पेशंट झाल्या, त्यांना छळ करण्यात आला, त्यांना मारहाण करण्यात आली. देशाचे लष्करी अधिकारी कर्नल पुरोहित यांच्यावर अत्यंत मोठे गंभीर रीतीने यांना मारहाण करण्यात आली, त्याच्यासाठी ATS चा सहारा केला घेतला. तर हे सगळ्या गोष्टींचं कुठे ना कुठेतरी हे जी पापं आहेत ही पापं म्हणजे ज्यांनी ही पापं केलेली आहेत त्यांना कुठेतरी शिक्षा झाली पाहिजे, तशी व्यवस्था आपल्या तत्कालीन सरकारवर तुमचा बोट आहे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी तुम्ही मागणी करतायत. पण मी तुमचं एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो आणि त्यावर अतिशय महत्त्वाचं भाष्य करणं गरजेचं आहे, कारण सरकारी व्यवस्था ही कायम असते. म्हणजे त्यातले पक्ष बदलत असतात, सत्ताधारी बदलत असतात, पण सरकारी व्यवस्था कायम असते. धोरणात्मकरित्या त्या व्यवस्थेने कोणत्याही प्रकारे आपल्या भूमिकेत बदल करू नये ही एक सामान्य अपेक्षा असते. पण मला यात प्रश्न हा विचारायचा आहे की 7/11 म्हणजे 7/11चा आत्ता काही दिवसांपूर्वी एक निकाल लागला होता, काहीसा अशाच स्वरूपाचा. संपूर्ण सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली गेली. याही खटल्यात तशीच निर्दोष मुक्तता झालेली आहे. पण त्यावेळेला सरकारची भूमिका अशी होती, तातडीनं सरकारनं वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली. पण या खटल्यात मात्र सरकार या खटल्याचं, या निकालाचं स्वागत करतंय आणि खटल्याच्या विरोधात अपील करण्याची भाषा पीडित व्यक्तीचे नातेवाईक करतायत. कुठेतरी सरकारचा हा दुटप्पीपणा वाटत नाही? लक्षात घ्या, सरकारला आपली धोरणं ठरवण्याचा संपूर्ण अधिकार असतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सरकार जेव्हा सरकारी पक्ष मांडत असतं तेव्हा सरकारला बऱ्यापैकी कल्पना आलेली असते की ह्याच्यात नेमकं काय घडलेलं आहे. त्यामुळे सरकार त्या दृष्टिकोनातनं आपली भूमिका निश्चित करत असतं. रेल्वेमध्ये जे बॉम्बस्फोट प्रकरणात जे हे झाले, निर्दोष व्यक्त झाले होते, ते संशयाच्या आधारे सुटले होते आणि तो संशय कुठेतरी पोलीस यंत्रणांच्या तपासातल्या अपयशाचं कारण होतं हे सरकारला ज्ञात होतं आणि म्हणूनच सरकारने त्या दृष्टिकोनात त्याची भूमिका घेतली होती. या प्रकरणात NIA कोर्ट म्हणजे केंद्राचं हे युनियन केंद्र शासनाचं कोर्ट ह्याच्यात वर्क करत होतं. हे मुंबई उच्च न्यायालय नव्हतं, हे दुसरं कोर्ट होतं. मी तुम्हाला एक मिनिट थांबवतो. चेतन राजांजी, आता प्रवीण तोगाडिया बोलतायत, आपण थेट जाऊयात. हेलो प्रवीण तोगाडियाजी, माझा आवाज येतोय तुम्हाला? हाँ, आवाज आ रही. ये आज का जो निर्णय है आपने सुना रहेगा, इसके ऊपर आपकी क्या पहली प्रतिक्रिया है? मेरी एक ही प्रतिक्रिया है, सत्यमेव जयते. सत्य का ही विजय होता है और यहाँ भी सत्य का विजय हुआ है और हिंदुओं को न्याय मिला है. न्यायालय को और सभी अधिवक्ताओं को धन्यवाद. तोगड़िया जी, पिछले 2 घंटे से इस पे प्रतिक्रिया आ रही है और सब प्रतिक्रिया में आमतौर पे एक बात आम है कि सबका कहना है कि ये तत्कालीन कांग्रेस सरकार की चूक है या भूल है, इस वजह से 17 साल इन आरोपियों को एक तरह से उनकी प्रताड़ना हुई है. क्या आप भी इस प्रतिक्रिया से सहमति है आपकी? मैं इतना ही कहूंगा, सत्यमेव जयते, सत्य का विजय हुआ है, हिंदुओं को न्याय मिला है. धन्यवाद. तोगडिया जी, धन्यवाद आपके इस प्रतिक्रिया के लिए. आपण पाहतोय प्रवीण तोगडिया विश्व हिंदू परिषदेचे नेते आहेत, त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजय झालेला आहे आणि मोघम बोलत त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. कोणतंही विश्लेषण या प्रतिक्रिया मागचं त्यांनी केलेलं नाहीये.
पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. सचिन सावंत काँग्रेसचे नेते आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर भाजपचे आमदार राम कदम हे सुद्धा या चर्चेत आहेत. मात्र या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी गणेश सोहनी आपल्या सोबत बराच वेळपासून आहेत. त्यांनाही जायचं आहे. एक शेवटचा प्रश्न सोहनीजी, या सगळ्या प्रकारानंतर आता पुढच्या काळात असं आहे की पीडितांच्या नातेवाईकांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला आता या प्रकरणात पुढे दाद मागायची आहे. या पुढच्या काळात या खटल्याची जर पुढे हायकोर्टात हा खटला गेला तर पुढची तुमची रणनीती काय असेल? प्रक्रिया काय असेल, त्यांची आधी प्रक्रिया काय असेल हे जाणून घ्या. त्यांना लिव्ह टू अपील हे त्यांना करावं लागेल स्वतंत्र. अपीलचा मुद्दा मसुदा त्यांचा तयार असेल, परंतु ॲक्विटल विरुद्ध जेव्हा अपील करायचं असतं त्या कोर्टाची मंजुरी लागते. आणि हा एनआय कायदा आहे, त्यामुळे ते अपील जे आहे ते स्वाभाविकपणे डिव्हिजन बेंच द्विसदस्यीय खंडपीठाकडेच जाणार होते. त्यामुळे जोपर्यंत त्यांना लिव्ह मिळत नाही, कोर्टाची मंजुरी मिळत नाही, जोपर्यंत ते साबित करू शकत की हे दोष आहेत त्या जजमेंटमध्ये, निकालपत्रामध्ये, आणि ते झाल्यानंतर मग कोर्ट त्यांना परवानगी देईल आणि ते लिव्ह अगेन्स्ट लिव्ह टू फाईल ॲक्विटल ते दाखल होऊ शकतं. ओके. आणि तुमची रणनीती या पुढच्या काळात काय असेल? मी आता तर काय तिचा ह्या क्षणाला वकील नाही, कारण 15 नंतरच मी वेगळी जबाबदारी आल्या, त्यामुळे मी बाजूला जाऊ त्याच्यामध्ये. धन्यवाद गणेशजी. आपण सोनी साहेब, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपण आता थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत. आता आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत. राम कदमजी, तुमची प्रतिक्रिया यावरची आम्ही मघाशी पाहिलेली आहे. मात्र मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की आता जे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत, इम्तियाज जलील यांनी सुद्धा जो उल्लेख केला किंवा आता चेतन राजवंश यांनी जो उल्लेख केलेला आहे की तत्कालीन सरकारचा यामध्ये दोष आहे, आणि तुमचंही तेच मत आहे का? आपण दोष वेळा म्हणतो की ज्यावेळेस चौकशी करणाऱ्या यंत्रांमधले अधिकारी समोर येतात आणि ते स्वतः मान्य करतात की सरकारकडून त्यावेळेच्या काँग्रेस सरकारकडून दबाव आहे, त्यामध्ये RSS संघाची प्रमुख लोकांची नावं कशी म्हटली आहेत, त्या हिंदू धर्माच्या वेगळ्या काम करणाऱ्या सेवाभावी संघटना आहेत, त्यांच्या नेत्यांची नावं कशी घुसवावी, त्याचं एक षडयंत्र काँग्रेस सरकारच्या दप्तरात सुजलं जातं. आणि नंतर मग जे सगळे साक्षीदार पुढे येतात, त्यांना धमकावलं जातं, अधिकारी सांगतात की असं बोलला नाही, त्याचं नाव घेतलं नाही, तिला अमुक करू तमुक करू, असं मी नाही म्हणतो, साक्षीदार स्वतः म्हणतात. आणि त्यांनी न्यायालयाच्या समोर एका पाठोपाठ एक सगळ्यांमध्ये स्पष्ट केलं. त्यातलं घेतं काय, आता एका बाजूला हे धरा आणि दुसऱ्या बाजूला याच काँग्रेसच्या चुकीत बुद्धीतून, चुकीत म्हणा किंवा सरक्या बुद्धीतून म्हणा, की याने एक नवीन शब्द प्रयोग काढला, भगवा. काय भगवा ना हिंदूंची श्रद्धा आस्था शिवरायांपासून आमच्या साधू संतांपर्यंत सनातन धर्माच्या ते एक अध्यात्माचं प्रतीक आहे. त्याला तुम्ही दहशतवादाशी जोडाल, त्याच्यासाठी एका विशिष्ट समाजाला विशिष्ट करण्यासाठी त्याला खुश करायचं, त्यालाच नाही घरातच वाडा त्याला खुश करताना तुम्ही आमच्या हिंदूंना, आमच्या भगवाला तुम्ही पद्धती पडाल. आणि नेमकं या ठिकाणी हेच झालं. साध्वी प्रज्ञा सिंग असतील, किती जरा डिग्री अशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना तेलंगात दिली गेली. आता ज्यांनी आर्मीमध्ये आपल्या देशसेवेमध्ये लेफ्टनंट म्हणून काम केलं, त्यांना कसली ट्रीटमेंट दिली तुम्ही? हे सगळं कर्माच्या पाठीमध्ये काय होतं, ते सगळं करण्याच्या पाठीमध्ये विशिष्ट समाजाची मतं काँग्रेसला हवी होती. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधी कधी प्रश्न पडतो, म्हणजे एका ठिकाणी दहशतवादाची जोडायची आणि दुसऱ्या ठिकाणी या सिंधूंचं जाणणं या राहुल गांधींनी गळ्यात अडकायचं. आणि जे ऑपरेशन महादेव, त्या महादेव नावाची ज्यांना एनर्जी आहे, त्या महादेवाच्या उंबरठ्यावर देशा टेकायला जायचं. किती परस्पर विरोधी भाव आहे. म्हणजे मला खरंच सांगावं लागेल या ठिकाणी, तर काँग्रेसच्या हिंदूलाच कळलं आणि किमान उद्धव ठाकरेंनी उभाटा हिंदुत्वाचं नाव घेत त्याच काँग्रेसच्या मांडीवर बसली. म्हणून या ठिकाणी आजचा दिवस हा काळा अक्षरात याच्यासाठी लिहावा लागेल काँग्रेसला की काँग्रेसनं हिंदुत्वाच्या विरोधात केलेलं षडयंत्र आज संपूर्ण देशासमोर पुन्हा एकदा नव्यानं उघडं पडलं. काँग्रेसचं षडयंत्र या निमित्तानं उघडं पडलं असं तुमचं म्हणणं आहे. तुमचा आवाज थोडासा डिस्टर्बन्स त्यात आहे तुमच्याकडनं. कदाचित मला असं सांगण्यात येते की तिकडनं टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत आपल्यासोबत आहेत. सचिन सावंतजी, काँग्रेसचं षडयंत्र होतं, हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसनं आणला
आणि आज त्याचा निकाल लागलाय. अशी की आतंकवादाला कोणताही धर्म नसतो ही काँग्रेसची भूमिका आहे आणि ती त्याही वेळपासून आहे ज्यापासून आतंकवादाचा जन्म किंवा आतंकवादाची कुठलीही घटना या देशामध्ये घडली तिथपासूनचा. त्यामुळे या संदर्भामध्ये आज जे मुख्यमंत्र्यांनी जे काही ट्विट केलेलं आहे मला म्हणजे खऱ्या अर्थानं दुःख वाटतं. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यांनी ही दुःख व्यक्त केलं पाहिजे होतं की मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मध्ये इतक्या लोकांचे प्राण गेलेला आहे. जो दहशतवादी हल्ला होता बॉम्ब ब्लास्ट मध्ये ते गेलेले आहेत त्यांना आपण न्याय देऊ शकलो नाही याचं दुःख असलं पाहिजे. परंतु ते दुःख न करता त्यांनी त्यांचा राजकीय दृष्टिकोन त्या ठिकाणी स्पष्ट केला. आता ह्या सगळ्या घटनेकडे राजकीय दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष हे सुरुवातीपासून पाहत आलेले याच्यात कोणत्याही तऱ्हेची शंका नाही. याचं कारण असं की ज्या पद्धतीनं रोहिणी सालियनसारख्या अत्यंत ज्येष्ठ वकिलांना सांगितलं गेलं एनआयए तर्फे की तुम्ही या तपासावरती फार पुढे जाऊ नका, फार याला आपल्याला गतीने जायचं नाही, हे थांबवायचंय, त्यांनी जाहीरपणे त्या ठिकाणी सांगितलं. ही वस्तुस्थिती आहे. कारण एनआयएची भूमिका नमो इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या प्रमाणेच राहिलेली आहे. त्याचं नामकरण आता नमो इन्व्हेस्टिगेशन एजन्सी झालं पाहिजे असंच आमचं त्या ठिकाणी मत आहे की त्या वेळेला तशाच पद्धतीनं त्यांची भूमिका राहिली. त्यानंतर त्या संदर्भामध्ये जर पाहायचं झालं तर जेवढे कोणी तिथे विटनेस होते त्या विटनेसना त्या ठिकाणी प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न झाला. एक तर त्या ठिकाणी जो साक्षीदार होता त्याला तर झारखंडचा मंत्री देखील केलेला आहे रणधीर सिंग नावाचा, भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. प्रज्ञा ठाकूरला क्लीन चिट मिळण्याच्या आधी किंवा न्यायालयाने सोडण्याच्या आधी तुम्ही त्यांना खासदारकीची तिकीट देता. यातनाच तुमचा राजकीय दृष्टिकोन हा दिसतो आणि तुम्ही तुमच्याच अखत्यारीत असलेल्या तपास यंत्रणांचा तो रोग काय असणार आहे. म्हणजे आताच्या निकालाचं आम्हाला आश्चर्य नाही आहे. 2016 सालीच यांना क्लीन चिट देऊन टाकलेले एनआयएनं, हे लक्षात घ्या. प्रश्न असा आहे की तुमच्या कालावधीमध्ये न्याय व्यवस्थेला एवढा वेळ का लागतोय? 9 वर्ष म्हणजे 2016ला तुम्ही क्लीन चिट एनआयए तर्फे दिली जाते, आता त्याचा 2025ला निकाल येतोय. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करण्याकरता त्याचा वापर करता हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. आज मुख्यमंत्र्यांनी जे ट्विट केलेलं आहे ते त्यांच्या राजकीय भूमिकेतनं केलेलं आहे. त्यांच्या जे काही प्रशासकीय त्यांची भूमिका असली पाहिजे, ती जबाबदारी असली पाहिजे, या संविधानाला ते बांधील आहेत, त्यातनं ते झालेलं नाही. हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि एकंदरच या निकालामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांना त्यांचे प्राणाच्या आहुत्या गेल्या, ज्यांना त्या ठिकाणी त्यांना प्राण गमवावे लागले, त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांना न्याय मिळाला नाही याचं दुःख आम्हाला अधिक आहे. आणि ज्या पद्धतीनं हा तपास झाला ते तपासाची पद्धती पहिल्यांदाच दिशा राजकीय दृष्टिकोनातून ठरवून गेली होती आणि त्यातनं आता त्या निकालाची परिणती झाली आणि आता त्या छाती पिटवून सांगायचं की नाही निकालानं क्लीन चिट दिली. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये सरकारची भूमिका ऍज अ सरकार, ऍज अ गव्हर्नमेंट काय होती? तुम्हाला जर या निकालाचा तपास योग्य वाटला नव्हता तर तुम्ही तो पुन्हा तपास करण्यासाठी काय केलं का? प्रश्न असा आहे की तुमची परिस्थिती त्याच्या पलीकडे गेली की तुम्ही ह्या एटीएसचे प्रमुख त्यावेळेला होते शहीद हेमंत करकरे, ज्यांनी प्राणाची आहुती दिली या देशासाठी. त्यांना तुम्ही देशद्रोही बोलण्यापर्यंत तुमची मजल गेली होती, हे लक्षात घ्या. म्हणजे कुठल्या स्तरावरती तुम्ही राजकारण घेऊन चालले. 2 मुद्दे तुमच्या या सगळ्या विश्लेषणातून 2 मुद्दे मला महत्वाचे वाटतात आणि त्यावर मी पुढे चर्चा नेऊ इच्छितो. एक म्हणजे रोहिणी सालियन यांनी 2015 की 16ला त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं त्याबद्दलचा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे की सरकारचं डबल स्टँडर्ड, दुटप्पी भूमिका. जलीलजी, तुम्हालाही असं वाटतंय का की सरकारनं या प्रकरणात दुटप्पी भूमिका, म्हणजे 7-11 साठी एक सरकारची भूमिका आहे, या प्रकरणात मात्र सरकारची भूमिका वेगळी आहे? मी काय आहे की आता जे विश्व हिंदू परिषदचे माणसांनी सांगितलं होतं की सत्यमेव जयते, हिंदूंना न्याय मिळाला आहे. मला त्यांना एक प्रश्न विचारायचं होतं की जे ट्रेन ब्लास्टमध्ये 187 लोकांचा जीव गेलं होतं ते कोणत्या धर्माचे होते? सगळ्या धर्माचे होते. त्याच्यामध्ये मुस्लिमही होते, हिंदूही होते, ख्रिश्चन्स होते, जैन्स होते, सिंधी होते, हे सगळं मेले होते. मारणारे जे लोक होते त्यांना 19 वर्ष तुम्ही जेलमध्ये ठेवलं आणि 19 वर्षानंतर कोर्टाने निर्णय दिला की ते सगळं निर्दोष आहे. मग याच्यासाठीही तुम्ही असं सांगायला पाहिजे होतं की सत्यमेव जयते. आज दुपट्टी भूमिका याच्यातून स्पष्ट होतं की आपण 17 वर्ष वाट बघितली. 6 लोक जे मेले होते ते नमाज अदा करण्यासाठी जाणारे लोक होते. करणारे कोण आहे? जे प्रश्न 17 वर्ष अगोदर जे आम्ही उपस्थित केलं होतं की हे कोणी केलेलं आहे, तर त्यावेळी हेमंत करकरे साहेब, जे मला असं वाटतं की या देशाचे त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही, पण हे साध्वी प्रज्ञा सिंग जे काय एका हिंदू धर्माची साध्वी
स्त्री आहे, धर्मगुरू आहे. तिचं म्हणणं होतं की मी श्राप दिलं होतं म्हणून हे हेमंत करकरेचा मृत्यू झालेला आहे. आणि जेव्हा तुम्ही चिदंबरमवर आणि काँग्रेसवर आणि राष्ट्रवादीवर हो ते दोषी आहेत, त्यांच्या बाबतीतही मी स्पष्टपणे बोलतो ती तितकेच दोषी आहे जितकं भारतीय जनता पार्टी. आणि चिदंबरमने काही शब्द हे केलं असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी काय केलं की एका टेरर एक्युज्ड जे होतं, एका टेररिस्ट ऍक्ट मध्ये इन्व्हॉल्व जेलमध्ये जाऊन आलेली साधी प्रज्ञा सिंग होती, तिला तिकीट देऊन तुम्ही लोकसभेमध्ये पाठवले. जगाला तुम्ही काय संदेश दिलं की आमच्याकडे जे टेरर एक्युज्ड आहेत त्यांनाही आम्ही खासदार करू शकतो. आज ती निर्दोष झालेली आहे. समजा उद्या त्यांनी नाही केलं, आता तुम्ही त्याला पंतप्रधान केलं असतं तर आम्हाला काही देणं घेणं नाही. पण जे एका टेरर एक्युज्ड आहे, इतका मोठा टेरर केसमध्ये होती, तर तुम्हाला या देशामध्ये कोणताही एका क्लीन इमेजचा चांगला माणूस मिळाला नाही होता की भोपाळला तिकीट देऊन तुम्ही निवडून आणलं असतं. तुम्हाला ही या टेरर ऍक्ट मधून आपल्या पॉलिटिकल मायलेज कशा घेता येतं की आम्ही हिंदूंचे कसे रक्षक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न. दुर्दैवाने मला हे सांगायचे आहे की जेव्हा आर पाटील साहेब होते, विलासराव देशमुख साहेब होते, अशोक चव्हाण ज्यावेळी काँग्रेसचे होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहे, म्हणजे त्यांची माइंडसेट जे होती ते भारतीय जनता पार्टी सारखी सुरुवातीपासून होती. ते RSSचे होते पण काँग्रेसमध्ये बसलेले होते. आता दररोज काँग्रेसवाले गट्ट्याने ते भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहे. ते काय त्यांची आयडिओलॉजी काय आहे? तेच RSSची आयडिओलॉजी आहे. पण ते परिधान जे घातलेले आहे, त्यांनी जे बुरखा घातलेला आहे ते सेक्युलरिझमचा बुरखा घातलेला आहे. आपला काही जमलं नाही तर पुन्हा आपलं जे ओरिजिनल आमचं जे RSSच्या संघटन आहे भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडे ते उडी मारतात आहे. मला तुम्ही जो आरोप करताय जलीलजी, काळात 2 संघटन तयार करण्यात आले होते. काँग्रेसने एक संघटन तयार केलं होतं की इंडियन मुजाहिदीन, राष्ट्रीय RR पाटीलचा संघटन होतं ते, म्हणजे त्यांनी तयार केलेला इंडियन मुजाहिदीन, आणि काँग्रेसने तयार केलं होतं अभिनव भारत. सरकार बदलली, संघटनही गेले, कुठे गेलेले आहे याचं उत्तर द्या तुम्ही. राम कदम यांच्याकडनं हे उत्तर घ्या. तुम्ही जो आरोप करताय की सरकारनी भूमिका त्यावेळेला बदललेली आहे, आणि तुमच्या आरोपांच्या अनुषंगाने अजून एक प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे की 2015 साली NIAनं आपल्यावर दबाव टाकलेला आहे या प्रकरणात, बाजू थोडीशी कमकुवत करा अशा स्वरूपाची NIA कडनं आपल्याला भूमिका स्पष्ट करण्यात आली असा आरोप रोहिणी सालियन यांनी केला होता. कुठेतरी त्यानंतर म्हणजे 2014 नंतरच्या सरकारकडे पण संशयाची सुई जाते. राम कदमजी, या ठिकाणी आमचे मित्र जमीर जे बोलले त्याच्या काही मुद्द्यांशी मी निश्चितपणे सहमत आहे की या ठिकाणी मॉन्सून झाला, त्याच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांनाही न्याय हा मिळालाच पाहिजे. यावरती जुने प्रश्नाचं कारण नाही, आणि तीच भूमिका पक्ष म्हणून सरकारने आमची राहिलेली. या ठिकाणी मुद्दा काय झाला की 13ला सोडून 50ला हे काँग्रेसचं धोरण होतं. काँग्रेसला पूर्णपणे या प्रकरणामध्ये जे मूळ जे दोषी आरोपी आहेत त्यांना बाजूला सारून, ज्यांचा दूरपर्यंत काही संबंध नाही, जे पहाटे ब्रह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे 3 वाजल्यापासून जे साधना करतात अशा साधी संतांना, आणि यांनी देशाची सेवा केली, देशाच्या सैनिकाला अजूनही पाहिलं रस्त्यावरून तिथल्या गाडीतून सैन्याच्या गाडीतून जात असतील तर अचूकपणातला हात त्यांना चालूट मारण्याच्या कपाळाच्या दिशेला जातो आणि आपण त्यांना मनापासून त्यांना सन्मान करतो, सल्यूट करतो. तर अशा देशाची सेवा केलेल्या सैन्याला जीवनाचं महापाप ते काँग्रेस सरकारने केलं. आता मी पुन्हा एकदा त्या गोष्टी मला या ठिकाणी त्याचा पुनरुच्चार याच्यासाठी करावा लागेल. तर जमीन एक पत्रकार म्हणून लावली आहे, पण त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका करून एक पत्रकार म्हणून पारदर्शी पद्धतीने सांगावं की जेव्हा चौकशी करणारा अधिकारी म्हणतो आमच्यावर दबाव आहे, काय अर्थ निघतो याचा? सरकार काँग्रेसचं आहे. काँग्रेसचं सरकार आता खरं एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हीच काँग्रेस काय म्हणते म्हणे भगवा आतंकवाद. म्हणजे मला तो शब्दप्रयोग वापरायचा नाहीये, पण जे शिवराय भाषेत बोलायचं असतं, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या हयात असतं, ते बाळासाहेब म्हटल्याचं आणि जेवणानं हल्लं पाहिजे. भगवा तुम्हाला आतंकवाद असते? अरे भगवा आमच्या हिंदूंची श्रद्धा आहे, हिंदूंची आस्था आहे, त्याला काँग्रेसची आतंकवादाची जोडलं, आणि दुसऱ्या बाजूला आमचे साधी संतकरी जोडलं, आणि मग सर्वत्र रचू यांना शिक्षा कसे होईल याचा प्रयत्न. जमीन आपण जे म्हणतात ना
त्याच्यामध्ये पूर्ण सत्य नाहीये. त्याच्यामध्ये वास्तवच असं आहे की प्रज्ञानं खासदारांनी केलं तर ठाऊक होतं, त्यांना मुद्दामहून त्यात गेलं गेलं. आलं तर लक्षात. तर त्याच्यामुळे दोन्ही भूमिकांमध्ये अंतर आहे. आणि आजचा दिवस हा काँग्रेसचा मुक्काटा. नाही, पण राम कदमजी माझा पण प्रश्न असा आहे, जो इम्तियाज जलील यांनी पण उपस्थित केला होता, की या खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच प्रज्ञा सिंग यांना खासदारकी देणं हे कुठेतरी भाजपला एक प्रतिकात्मक संदेश देऊ पाहत होता भाजप, असं म्हणता येणार नाही? जीवन जगणाऱ्या कार्यकर्त्याला सन्मान मिळतो, लोकसेवेचा त्याला मान मिळतो आणि लोकसेवेचा मान मिळतो. मुळामध्ये लक्षात घ्या, पहिल्या दिवसापासून क्रूरतेनं छळ झाला. पहिला साधवी असतं, त्या साधवींना जसं इंग्रजांच्या काळामध्ये सावरकरांचा छळ झाला, अनेक क्रांतिकारकांचा छळ झाला, त्याच्यापेक्षाही अतिशय अनन्वित मी त्यांना कॅन्सर होईपर्यंत या काँग्रेसच्या सरकारने केलं. काय चूक होती, काय ताप केलं, कुठले पुरावे नव्हते तुमच्याकडे. तिकडून गिरडून त्यांना फक्त तुरुंगात बांधायचं होतं, एवढंच काँग्रेसचं लक्ष येतं. तर काँग्रेसचा सुरुवातीपासून अजेंडा राहिला एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हिंदू धर्माला बदनाम करणं, हिंदूंच्या भगव्याला बदनाम करणं, हिंदूंच्या साधी संतांना बदनाम करणं हा काँग्रेसचा अजेंडा राहिला. दुर्दैव आहे ते. पण मला असं म्हणायचं, मला हिंदू धर्म आवडत नाही, मग निवडणुकीच्या वेळेस कसं काय आवडतं, काय घालतं आमचं जाणं, का जाता महादेवाच्या मंदिरात जाता ना, हे राहुल गांधी जातात ना. पण काल मात्र संसदेत ऑपरेशन महादेवाला मध्ये महादेवाच्या मंदिरात डोकं देतात, पण ऑपरेशन महादेवाच्या महिन्यामध्ये असेल तर त्याला अडचण दिलं. हा भाग वेगळा. त्याच्यामध्ये महादेव रॅली नावाची रॅली आणि त्या अनुषंगाने तिथे ऑपरेशन महादेव नाव दिलं गेलं. पण इथे स्वतःच्या काँग्रेसचा हिंदू धर्माला विरोध आहे बघा. या ठिकाणी फार मोठी पॉलिटिकल आयरनी आहे बरं का. ही आयरनी अशी आहे की किमान उद्धव ठाकरे हिंदू धर्माचा तिरस्कार करणाऱ्या या काँग्रेसच्या मांडीवर. राम कदमजी तुम्ही जे मुद्दे मांडतायत त्यातनं राजकीय आरोप होतील, पण राजकीय आरोपांपेक्षा एक वेगळा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे, तो म्हणजे या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागलाय, सर्व आरोपी निर्दोष झालेले आहेत मुक्त. आता जर बॉम्बस्फोट झाल्याचं कोर्ट मान्य करते पण आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, मग हा बॉम्बस्फोट कुणी केला असा एक सवाल निर्माण होतो आणि त्या सवालाची उत्तर मिळण्याची गरज आहे आणि ती जबाबदारी सरकारवर येते. आता सरकार नेमकी काय पाऊल उचलणार आहे? सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार जी आयोगचं पावलं आहेत ती पावलं उचललं. पण त्याचं सहज पुरावे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस जर आपण अतिशय गंभीरपणे घेतलं असतं तर नक्की त्यांनी केलं, त्यांना आपण गजाआड टाकू शकलो. पण काँग्रेसला त्यांना टाकायचं नव्हतं, त्यांना सोडायचं होतं. आता ज्यांना सोडलं तेच काँग्रेसचे कुठे पक्षपक्ष असतील म्हणून ते त्यांना बाजूला केलं. तर आपलं जे सरकार आहे ते सरकार ज्यांच्यावर अन्याय झालं त्यांना देखील न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न. सरकार अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल असं तुम्ही म्हणताय. धन्यवाद राम कदमजी, तुम्ही ही प्रतिक्रिया दिलेली त्याबद्दल. काँग्रेसच्या सचिन सावंतांना मला प्रश्न आहे की आता तुम्ही राम कदम यांची भूमिका जाणून घेतलेली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसचं हे पाप आहे. मात्र एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आता यापुढे सरकारची भूमिका, जी भूमिका 7-11 मध्ये सरकारची होती ती भूमिका या खटल्यात दिसत नाहीये. सरकारने आता याच्या पुढच्या काळात आवश्यक ती पावलं उचलेल अशी ते हमी देत आहेत, पण तुम्हाला यावर विश्वास वाटतोय का? विनोद, मी काय त्यांचं बोलणं ऐकायला येत नव्हतं, कारण त्याचा काहीतरी डिस्टर्बन्स प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होता. परंतु त्याचा अर्थ जर तुम्ही मला थोडाफार जो कळला त्यातनं त्यांनी हिंदू धर्माचा संपूर्ण ठेका हा भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे. ते म्हणतात तेच त्या ठिकाणी हिंदू असतील, बाकीचे सगळे त्या हिंदू धर्माचे द्वेष्टे असतील किंवा त्याच्या विरोधात असतील. आम्ही सगळेजण हिंदू आहोत, परंतु खरा हिंदू धर्म काय आहे हे जाणणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे ज्या वेळेला भगवद्गीतेमध्ये द्वेष न करणं हा हिंदू असण्याचं त्या ठिकाणी एक प्रकारचं प्रमाण सांगितलंय भगवान कृष्णानं, तेव्हा ह्यांचा संपूर्ण पक्षच हा द्वेष करणारा, तिरस्कार करणारा आणि त्याच्यावरती आधारित असलेला पक्ष आहे. त्यामुळे हिंदू धर्माच्या खऱ्या अर्थाने विरोधामध्ये हाच पक्ष आहे. हे जे काही भगवा ह्या पद्धतीने म्हणताय, तर भगव्याच्या वेशामध्ये रावण पण आला होता ना. तुम्ही सगळ्या भोंदू, साधू, साध्वी किंवा त्या ठिकाणी बाबांच्या नावानं जे सगळे जे राजकारणात आले, राजकारणाचा आणि या साधू संन्यासी असल्याचा संबंध काय आहे?
हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक आध्यात्मिक प्रवासाचा विषय, हा राजकीय प्रवास आहे. तुम्ही राजकीय दोषारोपामध्ये त्यांना त्या ठिकाणी गुंतवताय आणि त्यांचं बदनामी करताय, ही वस्तुस्थिती आहे. आणि बहुतांश भारतीय जनता पक्षामध्ये असलेले हे रावणच आहेत. हे त्या भगव्या वेशामध्ये सीतेचं हरण करायला, इथे लोकशाहीचं हरण करायला लोक आलेले आहेत. त्यामुळे ही जी प्रज्ञा ठाकूरला साध्वी म्हणतात, हाच खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अपमान आहे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. असे अनेक लोक आहेत त्यांच्या. पण मला असं म्हणायचंय की दहशतवाद हा दहशतवाद असतो, मग तो कुणीही करू, त्याला जातीय लेबल लावणं हे चुकीचं आहे. अशा वेळेला सिलेक्टिव्ह हिंदू दहशतवाद हा शब्द वापरण्यामागचं कारण काय होतं? म्हणजे यामागे कुठे ना कुठेतरी सरकारचा एक छुपा हेतू असा होता असं वाटत पहिली नाही? गोष्ट विनोद, काँग्रेसची अधिकृत भूमिका हीच महत्वाची असते. कोणी वैयक्तिक त्या स्वरूपामध्ये काही स्टेटमेंट केलं असेल तर ती भाग वेगळी. प्रश्न असा आहे की आतंकवादाला धर्म नसतो. कुठल्याही प्रकारचा आतंकवाद असू दे, तो जर कुणी रावणासारखा आला तर रावण आतंकवादीच होता ना, तो भगव्या वेशात आला होता तर आतंकवादीच होता. गोडसे हा देशाचा पहिला आतंकवादी असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे ना, ही वस्तुस्थिती आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही त्या ठिकाणी त्याला धर्माच्या आराखड्यामध्ये तुम्ही स्वतः देखील आणलं ना, मग इस्लामिक आतंकवाद का म्हणता तुम्ही? तेही बंद करा. प्रश्न असा आहे की आतंकवादाला त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचा धर्म नसतो. जो आतंकवाद आहे तो आतंकवाद आहे आणि त्याच्या विरोधामध्ये सरकारची भूमिका असली पाहिजे. त्यामुळे जर 7-11 मध्ये एखादी भूमिका सरकार तिकडे घेत असेल आणि इथं ज्या वेळेला मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये वेगळी भूमिका घेत असेल, तर सरकार आपलं स्वतःची जी काही त्या ठिकाणी कर्तव्य आहे त्याला कर्तव्याला अनुसरून वागत नाही. वस्तुस्थिती आहे. त्या संविधानाची भूमिका असते, संविधानिक भूमिकेला अनुसरून वागत नाहीये. हेच आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि तुम्ही काँग्रेसला दोष देताय. अरे तुमच्या हातामध्ये 2014 ते आज 2011 वर्ष तुम्ही तुमच्या सत्तेमध्ये आहात. एनआयए तुमच्या हातामध्ये आहे, तपास यंत्रणा तुमच्या हातामध्ये आहे. ती संपूर्णपणे नमो इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला तुम्ही वापरताय. एवढे वर्ष का लागली एनआयए कोर्टाचा निकाल आणण्यासाठी? एवढे वर्ष का लागली? तुम्हाला त्याच्यामध्ये जायचंच नव्हतं, कारण तुम्हाला केवळ राजकीय पोळ्या भाजायच्या होत्या. म्हणून आम्ही जेव्हा म्हणतोय की एनआयएच्या संदर्भामध्ये असं म्हटलं गेलं की तुम्हाला रोहिणी सालियानला इन्स्ट्रक्शन दिलं गेलं की याच्यामध्ये जाऊ नका, तेव्हा सरकारची भूमिका तीच आहे जी आता भारतीय जनता पक्ष सरकार आणि फडणवीस जी बोलतायत, त्यांनी पहिल्यांदाच ठरवून टाकलं होतं की याच्यामधले हे दोषी नाही आहेत. चेतन राजहंस आपल्यासोबत आहेत, सनातन संस्थेचे. आपण याबद्दल त्यांना विचारूया. सरकारची भूमिका खरं तर 2015 नंतरच स्पष्ट झाली होती चेतन राजहंसजी, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. सचिन सावंत हे मांडणी जी करतायत त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की 2015ला ज्या वेळेला रोहिणी सालियान यांना सांगण्यात आलं होतं, म्हणजे त्यांनी स्वतः आरोप केला होता, त्यांच्या मुलाखती छापून आल्या होत्या की एनआयए तर्फे आपल्यावर दबाव आहे आणि या प्रकरणात थोडीशी बाजू सौम्य ठेवा, अशा स्वरूपाच्या आपल्याला सूचना आहेत. कुठे ना कुठेतरी सरकारनंच आता हे प्रयत्न केले होते की हा खटला एका वेगळ्या लेवलला जावा. नाही, सचिन सावंत जे सांगतायत ते मुळात कळलं पाहिजे की काँग्रेसची अधिकृत भूमिका ही दहशतवादाला धर्म नसतो अशी आहे. तर गृहमंत्री त्यावेळीचे आणि राहुल गांधी त्यावेळीचे उपाध्यक्ष यांनी केलेली वक्तव्य की भगवा आतंकवाद आहे. विकिलीक्सला जी मुलाखत त्यांनी जे डॉक्युमेंटेड जे लीक झालेले आहेत त्याच्यात सुद्धा राहुल गांधींनी अमेरिकेच्या राजदूताशी बोलताना केलेला हा शब्दप्रयोग आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे काँग्रेसची अधिकृत भूमिका त्यांच्या नेत्यांच्या मुखातनं दिसली पाहिजे, ती दिसलेली नाहीये. ह्यांनी ते लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, रोहिणी सालियानचा जो विषय आहे तो रोहिणी सालियानच्या संदर्भात काँग्रेसनी चिदंबरमनी जी थेरी रचली होती त्याच्या पेरोलवर ज्या रोहिणी सालियान होत्या त्यांनी त्यांची भूमिका वठवली होती. शेवटी लक्षात घेतलं पाहिजे की एनआयएनी जेव्हा तपास केला आयटीएसचा, तेव्हा एटीएसनी केलेल्या तपासाचा जेव्हा अभ्यास एनआयएनी सुरू केला तेव्हा आरडीएक्स जे आणले गेले होते ते एटीएसच्याच अधिकाऱ्यांनी आणलं गेलं होतं. त्याचं प्रमाण देणारं हे पुस्तक आहे मालेगाव अदृश्य. या पुस्तकात स्पष्ट केलेलं आहे की एटीएसनीच ह्याच्या मागे बऱ्याच गोष्टी केल्या होत्या ज्या खोट्या होत्या. करकरेंच्या संदर्भात आता चर्चा झाली. लष्करी अधिकाऱ्याचे फोन टॅप करण्याचा प्रयत्न एखादी एटीएस करू शकते का, आणि केले असतील तर त्याचे खरे गोष्टी आरोपपत्रात दिसले पाहिजे होते. आज न्यायालयाने सगळ्यांना त्याच्यातनं निर्दोष मुक्त केलंय. ह्याचं कारण त्याच्यात त्यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे न्यायपत्रामध्ये. तर लक्षात घेतलं पाहिजे की एटीएसनी जे काळे गुन्हे केले होते त्याच्या आधारावर रोहिणी सालियान या गोष्टी करत होत्या. जेव्हा एनआयएने हा तपास हातात घेतला तेव्हा लक्षात आलं की हे एटीएस बाप आहे. एटीएसनी केलेले काँग्रेसच्या वरदहस्ताखाली काँग्रेसने दिलेल्या दिशेखाली हे केलेलं आहे. तेव्हा रोहिणी सालियान चुकीच्या दिशेने सरकारची भूमिका घेऊन जात आहेत, म्हणून एनआयएने दबाव आणला असू शकतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आज आपण ज्या प्रकारे हे बोलतोय आणि साध्वी प्रज्ञा सिंगला आज हे जे बोलले अतिशय गंभीर वाटलं मला. हिला साध्वी म्हणू नये, अहो त्या पूजनीय आहेत, साध्वी आहेत, त्यांना तुम्ही असं काय म्हणता निर्दोष. त्याबद्दल आपण सचिन सावंत यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. पण आता सध्या कर्नल पुरोहित यांच्या घराबाहेर जल्लोष सुरू, आपण थेट तिकडे जाऊयात. मी पुन्हा चर्चेकडे येणार आहे. आत्ताची दृश्य आपण पाहतोय. चौकशी म्हणून तर म्हणलं ना आम्ही यासाठी चौकशी मागणी करणार.
एकही पुरावा सापडत नाही तरी तुम्हाला काही सापडेल. आज आनंद एकही आरोपी सापडत नाही. सदर घटनेचा धागा धरून ज्यावेळी काँग्रेसने हे बोलायची डिरेंग केली की हा भगवा दहशतवादी, परंतु एवढे आतंकवादी हमले झाले त्यावेळी प्रत्येक वेळी मुस्लिम हे पुढे मुस्लिम धर्माची लोक पुढे आली. तर काँग्रेसने आता ही डिरिंग करावी की मुस्लिम दहशतवाद हा शब्द हा काँग्रेसने पुढे आणावा, ही आमची मागणी. हिंदी मध्ये हिंदी नका ऐका ना भारतीय न्याय व्यवस्था पर आज जो हमारा विश्वास हो गया, विश्वास था वो दृढ़ हो गया. लेफ्टिनेंट कर्नल भारत के सुपुत्र, पुणे के सुपुत्र, उनके ऊपर जो खोटे इल्जाम किए गए थे, वो झूठे इल्जाम किए गए थे, उनसे आज निर्दोष मुक्तता हुई. इसके लिए आज हमने इधर आनंद उत्सव साजरा किया और मिठाई बांटी है आपने 17 साल लगे इस क्या भावना है. पुण्यात कर्नल पुरोहित यांच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत. तिथे जल्लोषाचं वातावरण आहे. तिथे प्रतिक्रिया दिल्या जात आहेत की निर्दोष मुक्तता झालेली, त्याचं स्वागत केलेलं आहे. सचिन सावंत, मला तुमच्याकडे यायचं. आता चेतन राजहंस यांनी जो उल्लेख केलेला आहे, विकिलीक्समध्ये जो एक खुलासा झाला होता 2018 साली, त्यामध्ये अमेरिकन राजदूतांनी एक पत्र त्यांच्या विदेश मंत्रालयाला लिहिलं होतं आणि त्यामध्ये राहुल गांधी यांनी हिंदू दहशतवाद असा उल्लेख केल्याचा उल्लेख होता. विकिलीक्सचा हा दावा होता आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यावेळची भूमिका तुमची काँग्रेसनं स्पष्ट सुद्धा केली होती. पण कुठे ना कुठेतरी हा हिंदू दहशतवाद शब्द एक ओपन फोरमवर यावा यासाठी काँग्रेसनं जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा वारंवार आरोप होतोय. हे बघा, पहिली गोष्ट अशी की या संदर्भामध्ये काँग्रेसची अधिकृत भूमिका ही वेळोवेळी स्पष्ट झालेली आहे. ती मी आता पुन्हा पुन्हा सांगत नाही. त्यामुळे प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची जी काही भूमिका आहे ती प्रश्नांकित करण्याची गरज आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या देशामध्ये जे काही राहुलजींचा बोलण्याचा जो काही मतितार्थ तुम्ही जर पाहिला तर त्याच्यामध्ये अनेक अतिरेकी संघटना, या अतिरेकी विचाराच्या संघटना, या हिंदू संघटना देखील आहेत ना. म्हणजे हिंदू तथाकथित हिंदू विचारधारावरती चालणाऱ्या, जो हिंदूचा विचार हा असा नाही आहे, हिंदूचा विचार हा सर्व सहिष्णू विचार असलेला धर्म आहे. त्या धर्माला बदनाम करणाऱ्या विचाराची लोक देखील त्या संदर्भामध्ये काही आहेत. आता जेव्हा दाभोळकरांची हत्या झाली, पानसरेंची हत्या झाली, ती कोणत्या विचाराच्या माध्यमातून झाली हा देखील प्रश्न आहे ना. माझं म्हणणं हे आहे की या संदर्भामध्ये ज्या वेळेला न्याय व्यवस्था चालते त्या न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून जेव्हा असा तऱ्हेचा निर्णय येतो आणि लगेचच तुम्ही त्याचा जल्लोष करायला लागता. अजूनही एनआयए कोर्टानं निकाल दिलेला आहे. त्याच्या पलीकडे ते अनेक उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे. अजून काही पूर्णतः क्लीन चिट मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. तुमच्या सरकारला म्हणजे भाजपच्या सरकारला त्यांना लवकर द्यायची घाई झाली आहे, क्लीन चिट द्यायची घाई झाली. प्रज्ञा ठाकूर ज्या न्यायालयासमोर सांगतात की मला माझी प्रकृती प्रचंड मोठी ही आहे, त्यामुळे मला तिथे येण्यापासून मुभा देण्यात यावी आणि ते व्हीलचेअरवर चालण्याचं खतराने नाचताना देखील दिसतात. त्यामुळे हे जे काही दुटप्पी वर्तन हे कुठले साध्वी या व्याख्येमध्ये बसणारं नाही आहे, हेच आम्ही राजहंसजींना सांगतोय. त्यामुळे एकंदरच जसं बोलावं तसं आचरण करावं लागतं. त्यामुळे आमच्या दृष्टिकोनातून साध्वी, बाबा किंवा त्या ठिकाणी हे अतिशय आदराचे शब्द आहेत. जे राजकारणात आणलेल्या जे काही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आलेले लोक आहेत ते त्याला बदनाम करतायत, हे त्या आमची भूमिका आहे. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये तुम्ही न्याय भूमिका घेणार की नाही, का राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही ह्या सगळीकडे बघणार, हा आम्ही सरकारकडे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करतो. आज तुम्ही एनआयएनं दिलेली क्लीन चिट 2016 साली, तुम्ही पहिली गोष्ट तर प्रश्न राजनजी हा सरकारला विचारला पाहिजे की 2016 साली एनआयएनं भूमिका घेतली की यांच्यामध्ये यांचा दोष नाही, मग 2025 पर्यंत का चालला हा? तोही राजकीय दृष्टिकोनातून यांना चालवायचा होता ना. एनआयएनं जेव्हा तपास यंत्रणेनंच भूमिका घेतली तर न्यायालय वेगळा काय घेणार, ही वस्तुस्थिती आहे ना. न्यायालयाला दाखवण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की तुम्हाला ह्याचं भांडवल करण्यासाठी याचा उपयोग करायचा होता का, ही न्यायाची घटना वाढवायचं होतं का? आणि निकाल लागण्याच्या आधी तुम्ही जसं आता जलील म्हणाले, आमचं सगळ्यांचं तेच म्हणणं आहे, तिला तुम्ही लोकसभेत तिकीट दिली होती. याचा अर्थ काय होतो की ही संपूर्ण निकाल प्रक्रिया, न्याय प्रक्रिया ही चुकीची आहे हे तुम्ही ठरवून टाकलं. न्याय प्रक्रिया प्रभावित करण्याचा हा प्रयत्न होता आणि साध्वी प्रज्ञा सिंगला तिकीट देणं खासदारकीचं ही न्याय प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न होता, अशा स्वरूपाचं तुमचं म्हणणं आहे. जलीलजी, मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता या पुढच्या काळात तुमची काय अपेक्षा सरकारकडनं आहेत? कारण आता सरकारची भूमिका स्पष्ट झालेली आहे जवळपास आणि मूलभूत प्रश्न त्यातनं काही उत्पन्न झालेले आहेत. सरकारनं काय करावं पुढच्या काळात असं तुम्हाला वाटतंय?
काही जास्त अपेक्षा आपण करू शकत नाही, कारण ज्या प्रकारे जे इनिशियल त्यांचं रिॲक्शन आलेलं आहे आणि त्यांचे जे समर्थक रस्त्यावर येऊन ज्या जल्लोष करत आहे, तर अशा प्रकारची सरकारकडून आम्ही जास्त अपेक्षा करू शकत नाही. आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टवर निर्भर आहे की सुप्रीम कोर्टाने मोठं त्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारला हे आदेशित करावे की जशा प्रकारे मुंबई ट्रेन ब्लास्टच्या बाबतीत तुम्ही धावून आमच्याकडे आले होते आणि ते धावून येण्यासाठी कोणकोणत्या पक्षांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता महाराष्ट्र सरकारवर, त्यामध्ये काँग्रेस पार्टीचे वर्षा गायकवाड सारखे खासदार पण होते आणि प्रियंका चतुर्वेदी उद्धव ठाकरे पक्षाची खासदार पण होती. सगळ्यांनी एक मतांनी हे आवाज दिलं होतं की हे निर्णय जे ट्रेन ब्लास्टचा आलेला आहे ते आम्हाला मान्य नाही आहे, सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याची आवश्यकता आहे. आता महाराष्ट्र सरकार याच्या बाबतीत करणार नाही, कारण हे सगळे लोक जे सुटलेले आहे आणि देशामध्ये त्यांना एक राजनैतिक भांडवल तयार करायचं आहे, निवडणूक येणार आहे, हे मुद्दा त्यांना मिळालेला आहे. आता पाणीचा मुद्दा, शेतकऱ्यांचा मुद्दा, बेरोजगारीचा मुद्दा, लाडली बहिणीचा मुद्दा हे सगळं सेकंडरी झालेलं आहे. आता मुद्दा काय असणार आहे की काँग्रेसने कोणता शब्द कॉइन केलं होता, हिंदू टेरर नावाचा, सॅफ्रन टेरर नावाचा, आणि यांना एक मोठा एक केस स्टडी तयार करून आपल्या निवडणुकीचा एजेंडा आपल्याला मिळालेला आहे. सुप्रीम कोर्टाने आता मोठं सरकारला आदेशित करण्याची आवश्यकता आहे की जशा प्रकारे तुम्ही हे केस आमच्याकडे पाठवलेला आहे, या केस ही देशासाठी खूप महत्वाचा आहे, कारण काही सामान्य लोक याच्यामध्ये नाही होते. आर्मीवर एक प्रश्नचिन्ह आलं होतं जेव्हा एका सर्व्हिंग लेफ्टनंट कर्नल पुरोहित सारख्या एक सिनियर ऑफिसरला एका टेररिझम केसमध्ये अरेस्ट करण्यात आलं होतं, तर याच्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आणि हे सगळं स्पष्ट करण्यासाठी मला असं वाटतं की या केसलाही मुंबई ट्रेन ब्लास्ट सारखाही उच्च न्यायालयाला किंवा सुप्रीम कोर्टालाही त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी पाठवण्याची आवश्यकता अगदी म्हणजे आहे. तुमची सरकारकडनं अपेक्षा नाहीये, पण सुप्रीम कोर्टाकडनं जरूर अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाने याचा मोठं दखल घ्यावी आणि या प्रकरणात काही निर्देश सरकारला द्यावेत. शेवटचे 2 मुद्दे मी या चर्चेला समाप्त करण्यापूर्वी सचिन सावंत आणि चेतन राजहंस यांच्याकडनं घेणार आहे. अगदी थोडक्यात 2 मुद्दे, माझी वेळ संपत चालली आहे. सचिन सावंतजी, पहिले तुम्ही. पहिली गोष्ट अशी की 7/11चा खटला असू दे किंवा त्या ठिकाणी आताचा मालेगाव बॉम्ब ब्लास्ट असू दे, आतंकवादाला कुठलाही धर्म त्या ठिकाणी नसतो. ज्या वेळेला तिथे 209 लोकांचे प्राण गेले आहेत, इथं पण 6 लोकांचे प्राण गेले आहेत, प्राणाची किंमत ही समान असते. त्याचे जे दोषी आहेत ते समोर आले पाहिजेत, भूमिका ही समान असली पाहिजे सरकारची, तीच आम्ही त्यांच्याकडनं मागणी करत आहोत. आणि त्याच पद्धतीनं ज्या वेळेला 7/11ला आपण अपील करत आहोत त्या संदर्भामध्ये तिथे दोषी होते का निर्दोष होते याचा निकाल न्याय व्यवस्था देईल. तपास तुम्ही निरपेक्ष ठेवा आणि त्या पद्धतीनं तिथे अंतिम स्वरूपामध्ये न्या. आणि त्याच पद्धतीनं मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मध्ये NIA ला अशा तऱ्हेनं प्रभावित करू नका. ती नमो इन्व्हेस्टिगेशन मुद्दा लक्षात आला. 7/11ला जो न्याय तोच न्याय या खटल्याला सुद्धा लावावा सरकारनं, अशी तुमची अपेक्षा आहे. चेतन राजवंशी, अगदी थोडक्यात. मला एवढंच सांगायचं की साध्वी प्रज्ञा सिंगला तुम्ही आरोपी असताना जर दोषी ठरवत होता आणि त्यांना खासदारकी लढू देऊ नये असं वाटत होतं, तर सज्जन कुमारला का दिली हे काँग्रेसनी कळवलं पाहिजे. आणि दुसरी म्हणजे काँग्रेसनी देशाची माफी मागितली पाहिजे, कारण त्यावेळी गृहमंत्र्यांचं हे स्टेटमेंट होतं या प्रकरणानंतर की हा भगवा आतंकवाद आहे. त्यामुळे भारताची आणि हिंदू समाजाची भावना म्हणून काँग्रेसनी या संदर्भात माफी मागितली म्हणजे पाहिजे. तुमची सरकारकडनं कोणती अपेक्षा नाहीये, काँग्रेसकडनं मात्र अपेक्षा आहे की काँग्रेसनं या प्रकरणात माफी मागितली पाहिजे. तिघांचेही धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपली मौलिक मतं मांडलीत त्या संदर्भात.